तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या ब्लॉगची सुरुवात होत आहे मनालीमधून. पीटी ॲडव्हेंचर आमचं पूर्ण संपलेलं आहे आणि आता रिलॅक्स करण्यासाठी आम्ही मनालीला थांबलो आहोत. सुंदर अशी मनालीची व्हॅली आणि त्यासोबत हे नजारे पाहू शकता तुम्ही. आता वाजले आहेत दुपारचे 12:30. रोज आम्ही ब्रेकफास्ट सर्व एकत्र करतो, परंतु काल आम्ही लेट आल्या कारणाने सर्वजण झोपेत आहेत आणि प्रत्येकजण आपापला ब्रेकफास्ट करत आहेत. त्यामुळे मला भूक लागली आणि मी माझ्यासाठी मागवतो ब्रेकफास्ट. बघूया तर काय आहे ब्रेकफास्टमध्ये. आज ब्रेकफास्ट आम्ही रूममध्ये मागवला आहे. सर्वजण वेगवेगळे ब्रेकफास्ट करत आहेत. ब्रेकफास्टमध्ये आहे कांदे पोहे, सँडविच आणि कॉफी. अशा प्रकारे कारचा ऑनलाईन परमिट लागतो आणि तो परमिट आम्ही आता जस्ट ऑनलाईन काढलेला आहे. आता आमचे पासेस वगैरे मगाशी काढून झाले. आता आम्ही निघालो रोहतांग पासच्या दिशेने. बर्फामध्ये खूप दिवस आम्ही सांगितलं मगाशी मी खूप दिवस आम्ही फक्त डोंगर बघितले. आता चाललो आहोत बर्फाचे डोंगर बघायला. आम्ही निघालो होतो रोहतांग पासला. तत्पूर्वी जाण्याआधी आम्ही जेवणाचा स्टॉप घेतला, कारण की कोणी जास्त ब्रेकफास्ट केला नाही, कारण की लेट उठले सर्वजण आणि डायरेक्ट आम्ही जेवणासाठी थांबलो होतो. आता खूप दिवस झाले आम्ही नॉनव्हेज खात होतो, म्हणून आज व्हेजची ऑर्डर केली. व्हेज जेवण जेवणार आहोत. पाहू शकता तुम्ही. आता रोहतांग पासला चाललो आहोत. रोहतांग पासला जाता आता हे रोडचे नजारे आणि या फॉगमध्ये बघू शकता कशा प्रकारचा रोड आहे वर जाण्यासाठी. आणि हा क्लायमेट तुम्हाला कदाचित कॅमेऱ्यामध्ये क्लिअर दिसत नसेल, परंतु खूप फॉगी क्लायमेट आहे आणि आम्हाला पुढे जाण्याचा रस्ताही दिसत नाही आहे. त्यामुळे आम्ही रोहतांग पासला न जाता पुन्हा खाली उतरत आहोत. मी चाललो होता आता रोहतांग पासला बर्फ बघण्यासाठी, परंतु क्लायमेट खूप फॉगी झाला आहे. माझ्या मागे तुम्ही बघा, आम्हाला गाडी चालवताना रस्ताही दिसत नव्हता. त्यामुळे आम्ही मागे फिरलो, पुढे जाण्याचा रिक्स नाही घेतली आणि आता तुम्हाला बर्फ दाखवायचा. माझ्या मागे बघू शकता, हा बर्फ आहे. चिल्लाओ 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 और जोर से, जो जोर से चिल्लाएगा उसको मिलेगा. जोर से चिल्लाएगा कौन? चिल्लाओ. तर मित्रांनो, आता आम्ही परत आलो होतो हॉटेलवर. रोहतांगला वर चढत होतो, पण तिथे असलेल्या धुक्यामुळे आम्ही वर नाही चढलो, कारण की रोड खूप रिस्की होता आणि त्यातल्या धुका पण होता. त्यामुळे नाही चढलो. त्यानंतर थोडी आम्ही झिपलाईन वगैरे केली. तुम्ही बघू शकता आता पुढे. आता आम्ही चाललो आहोत झिपलाईन करायला. इथं आहे झिपलाईन, ही बघा, ही आहे झिपलाईन. तिथून आम्ही झिपलाईन करणार आहोत. आता हेड डाउन करके, हेड डाउन करना, ठीक है. हेड डाउन सर, पूरा वजन नीचे डालो, ठीक है सर. एक मिनट स्ट्रेट लास्ट मिनट तक अपना हेड थोड़ा पीछे करना, ठीक है. चलो रेडी. आता आपण आलेलो आहोत मनाली येथील फेमस माल रोड एक्सप्लोर करण्यासाठी. हा आहे माल रोड. इथे सर्व मोठं शॉपिंग आणि रेस्टॉरंट वगैरे आहे. तर इथे शॉपिंगसाठी खूप फेमस आहे. सर्व इथे शॉपिंग करण्यासाठी येतात. आता आम्ही जरा इव्हिनिंग स्नॅक्ससाठी थांबलो आहोत. सकाळपासून फिरत होतो, पोटात काही नव्हतं, तर आता इव्हिनिंग स्नॅक्ससाठी थांबलो इथं. मोमोज खातो आहे मोमोज शॉपमध्ये. यांचे मोमोज. आता या मनालीचा माल रोडचा मार्केट एक्सप्लोअर केला. खूप दुकानं फिरलोसुद्धा, पण इथं घेण्यासारखं असं काही स्पेशल नाही इकडचं. त्यामुळे जर इथं शॉपिंग करायचा विचार करत असाल तर नाही केलेलं खूप बरं आहे.
कारण की जे आपल्याकडे आहे तेच इथं भेटतं आणि आपल्यापेक्षाही जास्त किमतीमध्ये इथं भेटते. त्यामुळे इथून घेणं काय योग्य नाही आहे. मनालीच्या थंडीमध्ये आम्ही खात आहोत आईस्क्रीम. चेअर्स चेअर्स. आम्ही खायला ऑर्डर केलेला आहे सोया चाप, मलाई आणि मसाला सोया चाप. पाहू शकता तुम्ही. तर आजचा दिवस संपला आमचा. सर्व फिरून वगैरे झालं आमचं आणि आता झोपायची तयारी आहे. तत्पूर्वी ब्लॉग पूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.